स्टुडंट्स, आज कंटिन्यू करू आपण. काल प्रॉब्लेम नंबर 11.3 अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉईंटच्या प्रॉपर्टीवरचा जो डिस्कशन केले आपण. आज जो पार्ट आपल्याला घ्यायचा तो आहे फिनॉलच्या सॉल्युबिलिटी बद्दल. म्हणजे फिनॉलची सॉल्युबिलिटी वॉटरमध्ये कशी वाढते किंवा कमी होते. आता नुसतं फिनॉलच घ्यायचं नाही, तर फिनॉल पासून तयार झालेले जे दोन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, एकाचं नाव दिले ऑर्थो नायट्रोफिनॉल. म्हणजे फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला 2 नंबरच्या कार्बनला, फिनॉलच्या ॲरोमॅटिक रिंगमध्ये 2 नंबरच्या कार्बनला NO2 ग्रुप जर अटॅच असेल त्याला आपण ऑर्थो नायट्रोफिनॉल असं म्हणतो. दुसरा कंपाऊंड आहे तोच फिनॉल मध्ये ॲरोमॅटिक रिंगवर जर पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप जर अटॅच असेल त्याला आपण पॅरा नायट्रोफिनॉल असं म्हणणार. तर ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल हे फिनॉलचेच डेरिव्हेटिव्हज आहेत. आता हे दोन कंपाऊंड मी जर सेपरेटली घेतले, एक घेतला मी ऑर्थो नायट्रोफिनॉल, दुसरा घेतला पॅरा नायट्रोफिनॉल, फक्त पोझिशन मध्ये बदल आहे, बाकी मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम. दोघांना जर मी वॉटर मध्ये सेपरेटली टाकलं आणि सोल्युबल करायचा प्रयत्न केला, दोन्ही सारख्याच प्रमाणात सोल्युबल होत नाही. आता कोण जास्त सोल्युबल होईल, तर त्यात पॅरा नायट्रोफिनॉल वॉटर मध्ये जास्त प्रमाणात सोल्युबल होईल आणि ऑर्थो नायट्रोफिनॉल कमी पर्सेंटेज मध्ये, कमी प्रमाणामध्ये तो वॉटर मध्ये सोल्युबल होईल. असं का होतं बरं, त्यासाठी आपल्याला चर्चा करावं लागेल, त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर बघावं लागेल आणि त्यासाठी 2 पॉइंटचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. एक असेल इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि दुसरं असेल इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय आहे बघूया. हा कंपाऊंड आहे फिनॉल. फिनॉलमध्ये ॲरोमॅटिक बेन्झीन रिंग, या बेन्झीन रिंगवर डायरेक्टली अटॅच असलेला हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या पोझिशनला अटॅच आहे त्याच्या नेक्स्ट पोझिशन ऑर्थो, त्याच्यानंतरची मेटा आणि त्यानंतर पॅरा पोझिशन. याला आपण म्हणूया फिनॉल. मुळात हा ॲसिडिक कंपाऊंड आहे, पण कसा ॲसिडिक आहे, थोडासा लेस ॲसिडिक आहे, वीक ॲसिडिक आहे. वॉटरमध्ये सोल्युबिलिटी आहे पण कशी आहे, लेस सोल्युबल आहे. जर आता बघा हा NO2 ग्रुप, NO2 ग्रुप म्हणजे नायट्रो ग्रुप, नायट्रो ग्रुप, आणि हा नायट्रो ग्रुप जर मी ऑर्थो पोझिशनला इथं जर बॉन्ड फॉर्म केलं, NO2 ग्रुप ऑर्थो पोझिशनला जॉईंट केला, तर याचं रूपांतर या कंपाऊंडमध्ये होतं, जसं ज्याला आपण म्हणूया ऑर्थो नायट्रोफिनॉल. हा ऑर्थो नायट्रोफिनॉल. आता बघा हा ऑर्थो नायट्रोफिनॉलमध्ये हा OH ग्रुप आणि हा NO2 ग्रुप एकमेकांच्या विसिनिटीमध्ये आहे, एकमेकांच्या खूप जवळ आहे. आणि जवळ असल्यामुळे काय होतं, हा जो OH ग्रुप आहे बघा, OH आणि हा NO2 ग्रुप आहे, तो NO2 ग्रुप असा इलॅबोरेट होतो, डबल बॉन्ड O. आता नायट्रोजनवर 4 बॉन्ड आहेत त्याच्यामुळे नायट्रोजनचा पॉझिटिव्ह चार्ज, आणि ऑक्सिजनवर एकच बॉन्ड तयार केला त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे NO2 ग्रुपमध्ये एका ऑक्सिजनवर निगेटिव्ह. तुम्ही म्हणसाल की या ऑक्सिजनवर डबल बॉन्ड असल्यामुळे कोणताही निगेटिव्ह चार्ज नाही. आता हा जो ऑक्सिजन आहे निगेटिव्हली चार्ज, तो त्याच्या जवळ असलेल्या OH ग्रुपमधला हा पॉझिटिव्हली चार्ज आणि हा परत पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ऑफ NO2 ग्रुप फॉर्म ए बॉन्ड विथ पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम ऑफ OH ग्रुप. सो दॅट टाईप ऑफ बॉन्डिंग म्हणजे एकाच मॉलिक्यूलमधला हायड्रोजन त्याच मॉलिक्यूलमधल्या NO2 ग्रुपमधल्या ऑक्सिजन सोबत बॉन्ड तयार करतो आणि या बॉन्डला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणूया. पण ही हायड्रोजन बॉन्डिंग सेम मॉलिक्यूलमध्ये होत असल्यामुळे त्याला म्हणूया इंट्रा मॉलिक्युलर. कोणता बघा, हे लक्षात ठेवा, INTRA, इंट्रा मॉलिक्युलर, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कुठं, ऑर्थो नायट्रोफिनॉलमध्ये. आता नेक्स्ट हा जो परत फिनॉल घेऊया. फिनॉलमध्ये हा ही पॅरा पोझिशन, हा NO2 ग्रुप जर मी पॅरा पोझिशनला जर अटॅच केला तर या फिनॉलचं NO2 ग्रुप पॅरा पोझिशनला गेला तर जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड असेल पॅरा नायट्रोफिनॉल. आता NO2 ग्रुप ऑर्थोवर नाही तर पॅरा पोझिशनला आला. आता पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आला तर पूर्वीसारखंच बघा, N डबल बॉन्ड O आणि इकडे O मायनस, इकडे वर OH,
हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आता इथे निगेटिव्ह आहे ऑक्सिजनकडे आणि वर H आहे. आता मला सांगा एक नंबरचा कार्बन 4 नंबरचा कार्बन एकदम एका बाजूला दुसऱ्या बाजूला इथे इतका मोठा हायड्रोजन बॉन्ड असा तयार होऊ शकत नाही. असा एकाच मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन आणि नायट्रोजन खूप दूर असल्यामुळे अशा प्रकारची हायड्रोजन पॉसिबिलिटी नाही. मग हा काय करेल, हा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज दुसऱ्या वॉटरच्या किंवा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत बॉन्ड तयार करेल. त्याला आपण म्हणूया इंटरमॉलिक्युलरचा अर्थ आहे हा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलच्या हायड्रोजन सोबत हा ऑक्सिजन बॉन्ड तयार करेल. म्हणजे याचा अर्थ एकाच मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल जिथं नसते त्याला म्हणूया इंटरमॉलिक्युलर, आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जर पॉसिबल झाली त्याला आपण म्हणूया इंट्रामॉलिक्युलर. मग या फिनॉलपेक्षा ऑर्थोपेक्षा पॅरा नायट्रोफिनॉल त्याची सोलिबिलिटी खूप वाढते आणि ॲसिडिटी सुद्धा वाढते. परत हा एक शेवटचा कंपाऊंड दिला नाही पण आपण आपल्या माहितीसाठी शिकून घेऊया. कंपाऊंडचं नाव बघा, ऑर्थोवर एक, पॅरावर दुसरं, परत ऑर्थोवर तिसरा. म्हणजे आता ऑर्थो पॅराच्या लँग्वेजमध्ये न सांगता आपल्याला म्हणावं लागेल 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. 2,4,6 दुसऱ्या कार्बनला, चौथ्या कार्बनला आणि 6व्या नंबरच्या कार्बनला NO2 ग्रुप आहे त्याच्यामुळे 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. आणि हा मोर ॲसिडिक आहे आणि सगळ्यात मोर सॉल्युबल आहे. हे आता आपल्या अभ्यासासाठी नाही पण एक जनरल डिस्कशनसाठी. आता तुम्ही लक्षात ठेवा फक्त हे दोन कंपाऊंड, एक ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल. आता आपण बघूया त्याची डिस्कशन. प्रॉब्लेम 11.4 द सोलिबिलिटी ऑफ ऑर्थो नायट्रोफिनॉल अँड पॅरा नायट्रोफिनॉल. सोलिबिलिटी म्हणजे ऑर्थो नायट्रोफिनॉल 0.2 ग्रॅम वॉटरमध्ये सोल्युबल आहे. पॅरा नायट्रोफिनॉल हा 1.7 ग्रॅम पर 100 ग्रॅम, म्हणजे 100 ग्रॅम वॉटर घेतलं, हे 100 ग्रॅम वॉटर घेतलं 100 ग्रॅम H2O. तर ऑर्थोनायट्रोफिनॉल जे आहे, ऑर्थोनायट्रोफिनॉल हे 0.2 ग्रॅम डिझॉल्व होतं आणि दुसऱ्या बीकरमध्ये आपण 100 याच्यामध्ये H2O मध्ये जर पॅरा घेतलं आणि ते डिझॉल्व केलं तर 1.7 ग्रॅम, म्हणजे एक 0.2 ग्रॅम, दुसरा 1.7 ग्रॅम. म्हणजे हे जास्त सोल्युबल आहे, हे कमी सोल्युबल आहे असं त्याचा अर्थ होतो. हा असं कमी का होतं तर त्याचं चर्चा आपण करूया. स्ट्रक्चर बघा, खालचाच ऑर्थोनायट्रो OH आणि त्याच्याच ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप आहे. मग OH चा H आणि NO2 चा ऑक्सिजन एकमेकासोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. आणि खाली मी असं दाखवलंय, हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन सेम मॉलिक्यूल, एकाच मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल झाली कुठे, ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये. का, कारण की OH आणि NO2 एकमेकांच्या जवळ होते. सो हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन सेम मॉलिक्यूल इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर. हे लक्षात ठेवा, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि कशात दिसते ती, ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये. दॅट्स वाय इट इज लेस सोल्युबल इन वॉटर. बस एवढं लक्षात ठेवायचं. 1 मार्क इथे, 1 मार्क, वी गेट 1 मार्क. सो सेकंड पॉइंट, इथे पॅरा नायट्रोफिनॉल आहे बघा, हे बेन्झिन रिंग OH आणि इकडे NO2. मग आता कोणतंही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर वॉटरमध्ये टाकल्यानंतर तो ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग जर करत असेल त्याची सोलिबिलिटी वाढते. याच पद्धतीने पॅरा नायट्रोफिनॉल जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर पॅरा नायट्रोफिनॉल मधला OH ग्रुप H तो वॉटरच्या ऑक्सिजन सोबत एक बॉन्ड तयार करतो, त्यालाही हायड्रोजन बॉन्ड म्हणूया. आणि त्याच्या अपोजिट साईडला NO2 ग्रुप जो आहे त्याच्यातला ऑक्सिजन हा वॉटरच्या हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करतो, तो सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणजे 2 हायड्रोजन बॉन्डिंग झाले. तर या प्रकारची जी हायड्रोजन बॉन्डिंग आहे की ज्यामध्ये एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजनमुळे बॉन्डिंग तयार होत असेल तर त्या प्रकारच्या बॉन्डिंगला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणूया. सो हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन डिफरंट मॉलिक्यूल इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि अशी कुठे असेल तर पॅरा नायट्रोफिनॉल मध्ये. आणि त्यामुळे काय होतं, मोर सोल्युबल इन वॉटर. त्याच्यामुळे हा कंपाऊंड मोर सोल्युबल होतो. तर या पद्धतीने आपण काल अल्कोहोलचं बॉइलिंग पॉइंट आणि आज
फिनॉलची सोलिबिलिटी, त्यात फिनॉलमध्ये ऑर्थोनायट्रोफिनॉल कमी सोल्युबल आणि पॅरा नायट्रोफिनॉल जास्त सोल्युबल. का तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आणि ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज असते किंवा कमी असते कंपॅरेटिव्हली. याबद्दल डिस्कशन करूया. परत केमिकल प्रॉपर्टी आपण स्टार्ट करू.